वावगं ठरणार नाही असे आमचे मित्र मालवण तालुक्यातील श्री साई स्पोर्ट्स या संघाचे दुसरे ब्रँड एम्बेसिडर असतील गुणेश हडकर यांना विनंती करतोय. गुणेश हडकर आपण मैदानावर यायचं आहे आणि आत्मंत्रित करतोय आनंद आचरेकर यांना. आनंद आचरेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गुणेश हडकर यांना सन्मानित करण्यात येत आहे. श्री साई स्पोर्ट्स. तर मित्रांनो गुणेशचं कौतुक लागेल कारण आर्यन स्पोर्ट्स सगळ्यात महागड्या रोख रकमेची क्रिकेटची स्पर्धा आर्यन स्पोर्ट्स महापुरुष चिंदरकरवाडी या स्पर्धेमध्ये संपूर्ण मालिकेतील मालिकावीर असलेला आमचा गुणेश आणि त्याच्यासाठी आकर्षक 32 इंची LED टीव्हीचा मानकरी गुणेश हडकरसाठी एकदा जोरदार टाळ्या. धन्यवाद गुणेश, तुझे देखील मनापासून या ठिकाणी कौतुक करतोय. या सगळ्यामध्ये निश्चितच पीठस्मृती चषक 2024 चा रणसंग्राम आणि या रणसंग्रामामध्ये महत्वाची भूमिका पार पाडणारे आमचे गुणेश हडकर यांचा सन्मान नुकताच पार पडलाय आणि त्यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं जे आमचे लाडके मान्यवर अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. ती जर विचार केला तर बरोबर 3:40 झालेले तरी देखील सगळे अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सर्वप्रथम सन्मानित करण्यात येतोय वैभव सावंत यांना. माही स्पोर्ट्स माळेचेवाडी संघमालक वैभव सावंत यांचा सन्मान केला जातोय. सन्मान चिन्ह देऊन विनंती करतोय शुभम तोडणकर यांना. शुभम तोडणकर यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. वैभव सावंत यांचा सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी गौरवण्यात येत आहे. वैभव सावंत यांचा सन्मान शुभम तोडणकर यांच्या शुभ हस्ते होतोय. अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपलब्ध आहेत ते वैभव सावंत यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे मयू पारकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान येतोय. विनंती करतोय खास दुबईवरनं ही क्रिकेटची स्पर्धा पाहण्यासाठी खेळण्यासाठी उपस्थित असणारे आमचे अजून एक मित्र जॉयल बुतेलो यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जातंय, सन्मान केला जातोय. सन्मान चिन्ह देऊन मयू पारकर यांचा सन्मान होतोय. त्यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं आनंद पराडकर मित्रमंडळाचे अध्यक्ष आनंद पराडकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान केला जातोय. आणि विनंती असेल शुभम रावले यांना. शुभम रावले आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. निशांत आपल्याला विनंती असेल शुभम रावले हजर नाही आहेत तर निशांत यांना विनंती करतोय. मुन्ना फाटक आपली आवश्यकता आपण मैदानावर यायचं आहे. मुन्ना फाटक आणि शुभम रावले आपल्याला देखील विनंती असेल आपण मैदानावर या. त्यानंतर ओके त्यानंतर अजून एक क्रिकेटचे दर्दरसिक म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लक्ष्मीवाडी कुडा येथून प्रत्येक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे सदा अणवकर यांचा देखील सन्मान होतोय. आणि मी विनंती करतोय गोट्या कांबळी यांना की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे त्यांच्या वतीनं आणि सन्मानित विनंती करतो. निक्सन परेरा आपल्याला विनंती असेल आपण सदा अणवकर यांचा सन्मान करायचा आहे. अर्थात गोट्या कांबळी हा सन्मान चिन्ह स्वीकारतात. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असणारे अजून एक आमचे जवळचे मित्र आणि त्याचबरोबर मार्गदर्शक म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रत्येक स्पर्धेच्या निमित्तानं ते स्पर्धेला भेट देण्यासाठी या मालवण तालुक्यामध्ये उपस्थित असतात असे आमचे उमेशजी चव्हाण यांचं या ठिकाणी स्वागत केलं होतं, सन्मान केला होता. सन्मान चिन्ह देऊन नितेश शेलटे यांना विनंती करतोय की आपण उमेश चव्हाण यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करायचा आहे. पुढचा सन्मान पार पडतोय त्या ठिकाणी उमेश चव्हाण यांचा नितेश शेलटे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी
सन्मान चिन्ह दिले जाते. त्यानंतर या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असणारे किरणजी हुर्णेकर यांचा देखील सन्मान करण्यात येतोय. आणि मी विनंती करतोय संतोष मिस्त्री यांना, संतोष मिस्त्री यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्या ठिकाणी गौरवण्यात येते. डीजे. त्यानंतर पुढचा सन्मान त्या ठिकाणी केला जातोय ललित चव्हाण. ललित चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू आहेत. ललित चव्हाण यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आणि सन्मानित करण्यासाठी विनंती करतोय आमचे मित्र शंकरजी मांजरेकर, खो खोचे सर्वोत्कृष्ट खेळाडू. आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थित असणारे ललित चव्हाण. एकदा जोरदार टाळ्या. कबड्डीचे चांगले स्टार खेळाडू म्हणून ओळख आहे ललित चव्हाण यांची. त्याचबरोबर आर्यन स्पोर्ट्स कुडा या मित्रमंडळाचा देखील सन्मान करण्यात येतोय. आर्यन स्पोर्ट्स मित्रमंडळ कुडा सर्व काका सावंत आणि त्यांचे सहकारी. आणि विनंती करतोय राहुल काळप यांना की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. आणि आमचे मित्र नितेश हडकर यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येते. आर्यन स्पोर्ट्स मित्रमंडळ कुडा त्यांचा सन्मान स्वीकारतायत राहुल काळप. हॅलो. त्यानंतर व्यासपीठावर म्हणजेच मैदानावर उपस्थित असणारे हेमराज सावजी यांचं देखील या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. राहुल मिस्त्री. हेमराज सावजी यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय, सन्मानित करण्यात येत आहे. राहुल मेस्त्री युवा खेळाडू, युवा टॅलेंट आहे. तर अजून एक सन्मान केला जातोय सतीश आचरेकर मित्रमंडळ. आणि या मित्रमंडळाचा सन्मान स्वीकारण्यासाठी विनंती करतोय आनंद आचरेकर यांना. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय गुणेश हडकर यांना. गुणेश हडकर आपल्याला विनंती असेल, गुणेश हडकर आपल्याला विनंती असेल पुढचं सन्मान चिन्ह आपण द्यायचं आहे. आणि आनंद आचरेकर यांना विनंती करतोय की आपण हे सन्मान चिन्ह सतीश आचरेकर मित्रमंडळाच्या वतीनं हे आपण स्वीकारायचं आहे. या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे आमचे लाडके मान्यवर, या लाडक्या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतोय, सन्मानित त्यांना करण्यात येतं. अतिशय सुंदर क्रिकेटची स्पर्धा, देखणी क्रिकेटची स्पर्धा. आणि या सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून शब्दसुमनाने मनपूर्वक स्वागत आहे, मनपूर्वक आभार आहे. आपण अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल. पुढच्या वर्षाच्या टुर्नामेंटसाठी म्हणजे पुढच्या वर्षासाठी आणि तारीख देखील डिक्लेअर झाली आहे. वर्षभर आधी लक्षात ठेवा, सगळ्यांना विनंती आहे. दिनांक 9, 10, 11, 12 आणि 13 एप्रिल रोजी 2025 ला पीठस्मृती चषक 2025 रणसंग्राम आपण अनुभवणार आहात. ही तारीख आपण मेन्शन करून ठेवा. एप्रिल महिन्याच्या 9, 10, 11, 12, 13 या दिवसात ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळेल. आणि श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून जे संघ दाखल होतील त्या संघांसाठी 7ही खेळाडूंसाठी आकर्षक टी शर्ट या ठिकाणी प्रदान करण्यात येतील. एकदा जोरदार टाळ्या शैलेश पाटील आणि श्री साई स्पोर्ट्स साठी. तर धन्यवाद पुन्हा एकदा
आपण प्राइज सेरेमनी बक्षीस वितरण समारंभाकडे आपण वळणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं पीटर स्मृती चषक 2024 हा रणसंग्राम आपण अनुभवत होता. गेली 5 दिवस ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. सर्वप्रथम या स्पर्धेच्या निमित्तानं ज्या स्पर्धा चालू झाली त्या दिवसापासून स्पर्धा समाप्तीपर्यंत एक पारितोषिक मात्र आवर्जून त्या ठिकाणी उल्लेख व्हायचा आहे, म्हणजेच आनंद पराडकर मित्रमंडळाचं, म्हणजे सर्वात जास्त धावा जमवणाऱ्या फलंदाजाला त्या ठिकाणी रोख रक्कम 5,000 रुपयांचं पारितोषिक होतं. आणि हे रोख रक्कम 5,000 रुपयांचं पारितोषिक ज्याने या स्पर्धेच्या निमित्ताने जरी त्याचा प्रवास सेमीफायनल पर्यंतच सीमित राहिला तरी देखील सर्वाधिक धावसंख्या ज्या फलंदाजाने मिळवली, ज्या फलंदाजाने बनवली या मैदानावर, त्याच्यासाठी सर्वोत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील, त्याचबरोबर आनंद पराडकर मित्रमंडळाची रोख रक्कम 5,000 रुपयांचं पारितोषिक, त्याचबरोबर आकर्षक भेटवस्तू, आकर्षक ट्रॉफी आणि आदि गौरव स्पोर्ट्स मालवण संघाचा शुभम ठरतोय सर्वोत्कृष्ट फलंदाज. विनंती असेल शुभम याला की आपण मैदानावर यायचं आहे आणि आपले हे पारितोषिक आपण स्वीकारायचं आहे. आनंद पराडकर मित्रमंडळ रोख रक्कम आहे 5,000 रुपयांचं पारितोषिक. तर विनंती असेल सर्वोत्कृष्ट धावसंख्या उभारणारा खेळाडू, आकर्षक भेटवस्तू, त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी आनंद पराडकर मित्रमंडळाच्या वतीनं रोख रक्कम आहे 5,000 रुपये आणि पीटा स्मृती आयोजन समितीच्या वतीनं रोख रक्कम व आकर्षक चषक असं हे पारितोषिकाचं स्वरूप आहे. आणि विनंती असेल शुभम याला, आदि गौरव मालवण संघाचा खेळाडू आहे शुभम, सर्वोच्च धावसंख्या त्यांनी बनवली आहे. जरी त्याचा प्रवास सेमीफायनल पर्यंतच झाला तरी देखील त्याचं कौतुक करावं लागेल, कारण चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळाली. एक चांगली स्पर्धा त्याने आपल्या फलंदाजीच्या बॅटिंगच्या जोरावर मैदान गाजवलेली आहे. आनंद पराडकर मित्रमंडळाचे अध्यक्ष आनंद पराडकर यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते रोख रक्कम या ठिकाणी जे आनंद पराडकर मित्रमंडळाच्या वतीनं प्रायोजित केली होती ते पारितोषिक मुन्ना फाटक त्या ठिकाणी स्वीकारतोय. त्याचबरोबर पीटा स्मृती चषक, आकर्षक चषक विनंती असेल किरण हुर्णेकर, आकर्षक चषक, त्याचबरोबर आकर्षक भेटवस्तू आणि रोख रक्कम असं या मंडळाच्या वतीचं रोख रकमेचं पारितोषिक, आकर्षक ट्रॉफीचं पारितोषिक. त्यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं ज्या गोलंदाजाची चर्चा राहिली आहे, काल परवाच्या दिवशी वैभव सावंत या ठिकाणी आलेत आणि वैभव सावंत यांच्या माध्यमातून माही स्पोर्ट्स माडेचेवाडी सर्व संगमा वैभव सावंत यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केलं जात आहे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणजे ज्याच्या नावावर विकेट देखील जास्त आहेत आणि चांगली गोलंदाजी केली आहे, पीटा स्मृती चषक 2024 या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय विघ्नेश सेवन संघाचा सागर निवाते. एकदा जोरदार टाळ्या सागर निवातेसाठी. आणि वैभव सावंत माडेचवाडी यांना विनंती करतोय की आपण आपलं पारितोषिक रोख रक्कम आहे 5,000 रुपयांचं हे पारितोषिक वितरित करतायत. वैभव सावंत सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय. त्यानंतर मंडळाच्या वतीनं म्हणजे पीटा स्मृती चषक आयोजन समितीच्या वतीनं रोख रक्कम आहे, त्याचबरोबर भेटवस्तू, आकर्षक ट्रॉफी असं हे पारितोषिकाचं स्वरूप आहे. आणि विनंती असेल पुन्हा एकदा वैभव सावंत यांना की त्यांच्याच शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केलं जात आहे. एकदा जोरदार टाळ्या सागर निवातेसाठी. मित्रांनो, अतिशय सुंदर कामगिरी. त्याचबरोबर
सर्वोत्कृष्ट फलंदाज झाला सर्वोत्कृष्ट तुषार मराळ यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 400 रुपयांचं पारितोषिक होतं आणि प्रत्येक षटकारासाठी 600 रुपयांचं पारितोषिक होतं. मात्र षटकार या सामन्यामध्ये आला नाहीये, चौकार आलाय आणि चौकारामध्ये 2 खेळाडू ज्यांनी चौकार ठोकलेले आहेत. मी विनंती करतोय सूरज उपाध्याय यांना विनंती असेल आपण व्यासपीठाकडे यायचं आहे, मैदानावर यायचं आहे. आणि तुषार मराळ यांनी प्रायोजित केलेलं 400 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी हितेश ठवळे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. त्यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं आणखी एक फलंदाज होता जो अंतिम सामन्यामध्ये चौकार टोकला होता, दिवेश पारवे याला विनंती असेल आपण देखील यायचं आहे. तुषार मराळ यांच्याकडून 400 रुपयांचं पारितोषिक विनंती करतो. मालवण गावचे सुपुत्र आमचे मित्र आणि मालवणचे रील स्टार सिद्धेश चव्हाण, एक काळ सिद्धेश चव्हाण देखील हे नाव बॉक्स अंडर मध्ये गाजलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. दिवेश पारवे यांचा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय मयू पारकर यांच्याकडून गोट्या गवंडी याच्यासाठी प्रत्येक धावांसाठी 50 रुपयांचं पारितोषिक होतं आणि गोट्या गवंडीने या मैदानावर या सामन्यामध्ये 4 धावा जमवल्यात आणि 200 रुपयांचा या ठिकाणी मानकरी ठरतोय. मयू पारकर यांना विनंती असेल की आपण हे पारितोषिक प्रथमेश उर्फ गोट्या गवंडी यांना प्रदान करायचं आहे. गुणेश गोट्यासाठी भरपूर पारितोषिक राहिलेले, जवळपास 10,000 आसपास आकडा गेलेला. हॅलो शेवटचा बॉल जर गोट्या खेळला असता तर आणि चौकार ठोकला असता तर जवळपास 15-20 हजार रुपये घेऊन गेला असता. धन्यवाद गोट्या आणि सगळ्या ज्यांनी पारितोषिक लावली होती गोट्यासाठी त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं सेमीफायनल मध्ये जे पराभूत झालेले संघ होते त्यांचा सन्मान सर्वप्रथम केला जातोय. सॉरी त्याच्या अगोदर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि त्यानंतर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मान आणि या क्षेत्ररक्षकासाठी आकर्षक ट्रॉफी आहे आणि पीठा स्मृती चषकाच्या वतीनं रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी तर जिने अतिशय सुंदर कामगिरी केली ते संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय चांगले क्षेत्ररक्षण केलंय आणि क्षेत्ररक्षकाचा मानकरी कोण खेळाडू बनला असेल तर सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा या संघाचा लक्ष्मण उर्फ छोटू मेस्त्री ठरतोय सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. एकदा जोरदार टाळ्या छोटू मेस्त्रीच्या कामगिरीसाठी. आणि शुभम हेरेकर यांना विनंती करतोय, छोटू उपस्थित नाहीये, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आपण हे पारितोषिक स्वीकारायचं आहे. आणि विनंती असेल आमचे ललित चव्हाण यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केले जाते. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे या स्पर्धेतील पीठा स्मृती चषक 2024 रणसंग्रामामध्ये. त्यानंतर एल्विस आणि डिक्रूज यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1,000 रुपयांचं पारितोषिक होतं प्रथमेश. आणि हे रोख रक्कम 1,000 रुपयांचं पारितोषिक जो संघ विजयी बनेल त्याच्यासाठी हे पारितोषिक होतं आणि विजेता संघ आहे राजकोट बॉयज संघ कर्णधार आपण येऊन हे पारितोषिक स्वीकारायचं आहे. रोख रक्कम आहे 1,000. एल्विस आणि डिक्रूज यांच्या माध्यमातून हे रोख रक्कम आहे 1,000 रुपयांचं. राजकोट बॉयज आपल्याला विनंती असेल हे पारितोषिक आपण येऊन स्वीकारायचं आहे. आणि नितेश हडकर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. एल्विस आणि डिक्रूज यांच्या माध्यमातून जो संघ जिंकेल त्याच्यासाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक होतं आणि हे पारितोषिक वितरित होतंय नितेश हडकर यांच्या शुभ हस्ते.
त्याचबरोबर ओमकार मालाड यांचे ओनर आहेत उदय पुजारी साहेब, यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक होतं, ते म्हणजे राजकोट बॉईजसाठी, आणि हे पारितोषिक शैलेश पाटील यांच्याकडे जमा आहे, याची आपण नोंद घ्यायचं आहे. धन्यवाद. ओमकार मालाड संघकर्ण मालक आपलं मनापासून या ठिकाणी आभारी मानतोय. त्यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं सेमीफायनल मध्ये पराभूत असणारा संघ, 2 संघ आपल्याला पाहायला मिळाले ते सेमीफायनल मध्ये पराभूत होणारे, आणि त्यामध्ये आदि गौरव 4th प्लेसवर असेल, 4थ्या क्रमांकावर आहे आदि गौरव हा संघ, आणि रोख रक्कम आहे जी अमोलजी केळुसकर यांच्या माध्यमातून प्रायोजित करण्यात आलेली आहे, आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी आपल्याला पिट्या स्मृती चषकाच्या माध्यमातून आणि ट्रॉफी प्रायोजित केले जोएल बुतेलो यांच्या माध्यमातून, आणि वितरित करण्यासाठी विनंती करतोय आनंद आचरेकर यांना. आनंद आचरेकर यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केलं जातंय. आदि गौरव संघ कर्णधार आपल्याला विनंती असेल मुन्ना फाटक, आपण येऊन या पारितोषिकाचा स्वीकार करायचा आहे. रोख रक्कम अमोलजी केळुसकर यांच्या माध्यमातून आणि आकर्षक ट्रॉफी जोएल बुतेलो यांच्या माध्यमातून वितरित करतायत आनंदजी आचरेकर आणि स्वीकारतायत मुन्ना फाटक. धन्यवाद. त्यानंतर सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा संघ तृतीय क्रमांकावर, गतवर्षी द्वितीय क्रमांकावर होता, यावर्षी थोडासा डिलाय झालाय, द्वितीय वर्ण तृतीय क्रमांकावर आलेला आहे, आणि तृतीय क्रमांकाचा पारितोषिक आणि आकर्षक ट्रॉफी जोएल बुतेलो यांच्या माध्यमातून ट्रॉफी प्रायोजित केली आहे. आणि रोख रक्कम आहे जी प्रायोजित केली काव्य पराडकर यांच्या माध्यमातून, आणि ही देण्यासाठी वितरित करण्यासाठी विनंती करतोय उमेश चव्हाण यांना. उमेश चव्हाण यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केलं जातंय. सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा संघ कर्णधार गोट्या कांबळी, राहुल काळप, शुभम हेरेकर आणि योगेश उमळकर आपल्याला विनंती करतोय आपण हे पारितोषिकाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर विनंती असेल हेमराज सावजी, आपण देखील हे पारितोषिक वितरित करण्यासाठी उपस्थिती दर्शवायची आहे. हेमराज सावजी आणि उमेश चव्हाण यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केलं जातंय. सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी असलेला संघ, त्यांचा सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या निमित्तानं. राहुल केळुसकर बनजरा व्यासपीठाकडे यायचं आहे. तर या स्पर्धेच्या निमित्तानं द्वितीय क्रमांकावर विराजमान असलेला संघ, ज्याने द्वितीय क्रमांकावर मानकरी आहे तो म्हणजेच विघ्नेश सेवन, आणि विघ्नेश सेवन संघ कर्णधार आणि सहकारी खेळाडू, आपल्याला विनंती असेल आपण मैदानावर यायचं आहे. द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम आहे 35,355 रुपये, आकर्षक ट्रॉफी रोख रक्कम आहे 35,355 आणि आकर्षक ट्रॉफी जी आपल्याला पाहायला मिळते. ही आकर्षक ट्रॉफी प्रायोजित केली जोएल बुतेलो यांच्या माध्यमातून, आणि ही वितरित करण्यासाठी विनंती करतोय वैभव सावंत, किरण हुर्णेकर, ललित चव्हाण, आनंद आचरेकर यांना विनंती करतोय की आपण
आपल्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर आनंद पराडकर यांना देखील विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकावर विराजमान असलेला संघ विघ्नेश सेवन संघ कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण मैदानावर यायचं आहे आणि हे पारितोषिकाचा स्वीकार करायचा आहे. पुढच्या वर्षासाठी दिनांक 9, 10, 11, 12, 13 एप्रिल रोजी क्रिकेटच्या स्पर्धेत असाच संघ आपण उतरवा आणि या वर्षीची वेळ पुढल्या वर्षी आपण निश्चितच बदलून टाका. एकदा जोरदार टाळ्या विघ्नेश सेवन या संघासाठी. अतिशय सुंदर कामगिरी. त्यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं जे समालोचक म्हणून या ठिकाणी आम्हाला लाभलेले सर्वप्रथम या स्पर्धेच्या निमित्तानं समालोचक म्हणून कालचा दिवस आणि आजच्या दिवसासाठी आम्हाला या ठिकाणी लाभलेले आमचे समालोचक मित्र खास मुंबईवरून ही क्रिकेटची स्पर्धा अनुभवण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या मधुर वाणीतून सगळ्या रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे सागरजी मोरे यांचे या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्मान त्या ठिकाणी होतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांना मानधन या ठिकाणी वितरित करण्यात येतंय आणि वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय सागरजी मोरे आपल्याला विनंती असेल आपण मैदानावर यायचं आहे. मंदार सावंत यांना विनंती करतोय की आपण सागर मोरे यांचा सन्मान करायचा आहे, स्वागत करायचं आहे. त्यांचे आभार त्या ठिकाणी व्यक्त करायचे आहेत, मानायचे आहेत. खास मुंबईवरनं या स्पर्धेसाठी उपलब्ध झाले. एकदा जोरदार टाळ्या सागरजी मोरे यांच्यासाठी. अतिशय सुंदर कामगिरी, अतिशय सुंदर समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला ऐकायला मिळालंय. धन्यवाद सागर मोरे, आपण या ठिकाणी आलात. आमचं मालवण आपण आपलं मालवण म्हणून बनवून टाकलात, त्याबद्दल आपलं मनापासून आभार आहेत. धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं आज आपल्याला खास व्हॉइस ऑफ मापन म्हणजेच आमचे समीर चव्हाण आज समालोचनासाठी या ठिकाणी लाभलेले आहेत आणि त्यांचा सन्मान केला जातोय. या स्पर्धेच्या निमित्तानं जतीन कांबळी एक दर्जेदार कबड्डीचा खेळाडू, त्याच्या शुभ हस्ते या ठिकाणी समीर चव्हाण आणि वन मॅन शो म्हणून ओळखला जाणारा जतीन कांबळी यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जातं. समीर चव्हाण यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. पीटा स्मृती चषक 2024. धन्यवाद समीर, आपण आलात त्याबद्दल आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद या ठिकाणी या स्पर्धेमध्ये संचलन करण्याची संधी दिल्याबद्दल. यानंतर सन्मान होतो या ठिकाणी आमचे मित्र वालालगडचे सुपुत्र आणि बॉक्स टॉप क्रिकेट म्हटलं की ज्याचा आवाज हवासा वाटतो, ज्याचा आवाज ऐकावासा वाटतो आणि ज्याचं समालोचन ऐकण्याची एक वेगळीच मजा असतो. वालालगडचे सुपुत्र आमचे मित्र सन्माननीय सुनील करडकर यांचा सन्मान केला जातो. या स्पर्धेमध्ये समालोचन केल्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या करा सुनीलसाठी. गेले 5 दिवस हा आवाज तुम्ही ऐकता आहात. सन्माननीय संतोष मिस्त्री, योगेश मिस्त्री यांचे
संतोष मिस्त्री मिस्टर बीन याच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. आणि सुनीलला खास विनंती आहे की तू इतर स्पर्धामध्ये चांगला नटून तटून हिरो बनून जातोस, या स्पर्धेमध्ये पुढच्या वर्षी तू कोट घालून यायचं अशी तुला सक्त ताकीद आहे, याचं नोंद घ्यायची. तू मनापासून धन्यवाद मित्र. आणि या पुढची सूत्र मी सुनीलकडे सुपूर्द करतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद गुणेश शेडकर, योगेश मिस्त्री. धन्यवाद साहिल सर. थँक्यू सो मच. धन्यवाद समीर चव्हाण आणि धन्यवाद. तर मित्रांनो, आमचा सगळ्यांचा सन्मान झाल्यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं मित्रांनो सगळ्यात प्रथम ही स्पर्धा 10 तारीखला सुरुवात झाली आणि 10 तारीख पासून ही क्रिकेटची स्पर्धा ज्यांच्या आवाजाने अतिशय सुंदर बहारदार वाणीतून ज्यांनी ही समालोचन गेले 5 दिवस या मैदानावर साकारलं असे आमचे मित्र. आणि यापूर्वी देखील क्रिकेटच्या स्पर्धा व्हायच्या. या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सगळ्यात महत्वाची साथ जी आम्हाला लाभते ते आमचे या गावचे समालोचक, मालवणचे समालोचक राहुल केवुसकर यांचा सन्मान केला जातोय. सर्वप्रथम राहुल केवुसकर यांचा सन्मान होतोय आणि विनंती असेल शंकर मांजरेकर यांना. शंकर मांजरेकर यांच्या शुभ हस्ते राहुल केवुसकर यांचा सन्मान होतोय. त्यानंतर प्रशांत गावडे यांचा सन्मान केला जातोय. आणि त्याचबरोबर आमचे मित्र आणि मार्गदर्शक रील स्टार आहेत गोपी मालवणकर, मधुकर उर्फ गोपी मालवणकर यांचा सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. प्रशांत गावडे सर, आपल्याला विनंती असेल आपण मैदानावर यायचं आहे आणि विनंती करतोय. नितेश शेडकर आपण सन्मान करायचा आहे. नितेश शेडकर आणि गोपी मालवणकर यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सिद्धेश झाड यांना. सिद्धेश झाड, आपल्याला विनंती असेल आपण मैदानावर यायचं आहे आणि गोपी मालवणकर यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने करायचा आहे. पीठास्मृती चषक 2024 हा रणसंग्राम सगळ्या समालोचकांच्या वतीनं मी या ठिकाणी आपले आभार व्यक्त करतोय. अतिशय सुंदर कामगिरी, एक देखणी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते ती म्हणजेच पीठास्मृती चषक 2024 हा रणसंग्राम. प्राइज सेरेमनी, बक्षीस वितरण समारंभाकडे आपण वळतोय. आणि राहुल, हॅलो. सर्वप्रथम पीठास्मृती आयोजन समितीचे सर्वच आयोजक यांचा आम्ही आभार मानतो, आम्हाला समालोचन करण्याची इथे संधी दिली. त्याचप्रमाणे राजकोट बॉईज मित्रमंडळ, आपलं हार्दिक अभिनंदन. प्रथम क्रमांक आपण पटकावला. गेल्या वर्षी पण आपण आपला संघ उतरवला होता या मैदानामध्ये, हरला होता पण आज विनर झाला. अभिनंदन. आणि श्री साई स्पोर्ट्सचे पण आभार मानतो की आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंना पण आपण एक स्टेज दिलं, प्लॅटफॉर्म दिला. त्यांचं पण आभार मानतो. पुढील सूत्रसंचालन सुनील कलोडकर करतील. धन्यवाद राहुल. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं या सगळ्या समालोचकांना आपण संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सगळ्या समालोचकांच्या वतीनं मी आपलं सगळ्यांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. उरलेल्या प्राइज सेरेमनीकडे आपण वळणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेसाठी संपूर्ण मालिकेतील मालिकावीर, त्याच्या अगोदर या सामन्यात अंतिम सामना झाला. या अंतिम सामन्यासाठी अंतिम सामना सामनावीर हे पारितोषिक होतं आणि अंतिम सामना सामनावीर 1 डझन आंब्याचा बॉक्स प्रायोजित केलाय देवांश अनिकेत आंबरडकर यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर रोख रक्कम पीठास्मृती चषक आयोजन समितीच्या वतीनं आणि त्याचबरोबर आकर्षक भेटवस्तू अशा पद्धतीने हे पारितोषिकाचं स्वरूप आहे. आणि या अंतिम सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरलेला दिव्येश पारवे यांना विनंती असेल आपण मैदानावर यायचं आहे. दिव्येश पारवे या स्पर्धेसाठी खास मुंबईवरनं या स्पर्धा खेळण्यासाठी आला. राजकोट बॉईज, माफ करा, विघ्नेश
राजकोट ना, ओके. राजकोट बॉयज संघाच्या माध्यमातून आपला खेळ त्यांनी या ठिकाणी साकारला. श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आकर्षक टी शर्ट भेट देण्यात येते आणि विनंती असेल जॉयल भुतेलो यांना, जॉयल भुतेलो यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केलं. तर एकदा जोरदार टाळ्या दिवेश पारवेसाठी. सुंदर कामगिरी, अप्रतिम कामगिरी म्हणावी लागेल. खास मुंबईवरून ही क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी आला, त्यांचा सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. आकर्षक टी शर्ट, भेटवस्तू, रोख रक्कम आणि 1 डझन बॉक्स आंबेडकर यांच्या माध्यमातून. तर आपण प्रथम क्रमांकाचा पारितोषिक देण्यापूर्वी या स्पर्धेत संपूर्ण मालिकेतील मालिकावीर आणि या मालिकावीरसाठी एक आकर्षक कूलर आहे जो प्रायोजित केला दर्पण सादिये, दर्पण डिजिटल यांच्या माध्यमातून. तर तशाच प्रमाणे अक्षय बाने यांच्याकडून आकर्षक स्पोर्ट्स शूज आहेत. त्याचबरोबर पीठस्मृती चषकाच्या निमित्तानं आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर रोख रक्कम हे पारितोषिकाचं स्वरूप, आकर्षक भेटवस्तू हे पारितोषिकाचं स्वरूप आहे. आणि या संपूर्ण मालिकेतील वैयक्तिक पारितोषिकामधील सर्वात महत्वाचं पारितोषिक, संपूर्ण स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय, मालिकावीर आहे दिवेश पारवे. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा पुन्हा एकदा दिवेश पारवे. पराडकर मित्रमंडळाचे अध्यक्ष आनंद पराडकर आणि सतीश आचरेकर मित्रमंडळाचे सदस्य आनंद आचरेकर यांच्या शुभ हस्ते. आणि मित्रांनो, दिवेश पारवे म्हणजे श्री साई स्पोर्ट्स मुंबईचा ब्रँड अँबॅसिडर आहे. त्याचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जातं, सन्मान केला जातोय. आकर्षक कूलर जो या ठिकाणी प्रायोजित केलाय दर्पण सादिये अर्थात दर्पण डिजिटल यांच्या माध्यमातून, अक्षय बाने यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स शूज, त्याचबरोबर फॅन आहे स्वप्नील गवंडी यांच्या माध्यमातून आणि दिवेश पारवे. आणि सागर मोरे यांना विनंती करतोय की आपण हे पारितोषिक आपण वितरित करायचं आहे. सागर मोरे आहेत या ठिकाणी आणि त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केलं जातंय. धन्यवाद दिवेश पारवे. आपण यावर्षी या स्पर्धेसाठी खेळायला आलात, आपली खेळ आणि आपली छाप या मैदानावर सोडलात आणि 2025 या पीटीआर स्मृती चषकाच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात येतंय. दिनांक 9-10 एप्रिल या स्पर्धेचा तारीख आहे. त्यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं अंतिम सामना आणि या संपूर्ण मालिकेतील जो क्रमांक आहे आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम आहे 70,777 रुपये. तर जे आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय महाविजेता संघासाठी आकर्षक ट्रॉफी प्रायोजित केली आहे जॉयल भुतेले यांच्या माध्यमातून आणि जी रोख रक्कम आहे 70,777 रुपये हे प्रायोजित केले आहे सन्माननीय श्री सर्वेशजी तारे यांच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी आमंत्रित करतोय जॉयल भुतेले यांना. जॉयल भुतेले आपल्याला विनंती असेल आणि विनंती असेल राजकोट बॉयज संघ आणि अजून एक गोड बातमी येते माडीच्यावाडी या स्पर्धेसाठी डॉक्टर CS गोडे स्मृती माही स्पोर्ट्स या चषकासाठी जे संघ आपल्या
या स्पर्धेमध्ये खेळतील वैभव सावंत त्या संघासाठी सगळ्या संघांसाठी टी शर्ट श्री साई स्पोर्टच्या माध्यमातून प्रायोजित करण्यात येतील. एक जमेची बाजू म्हणावी लागेल आणि विनंती असेल जॉयल भुतेलो यांना की आपण हे पारितोषिक त्या ठिकाणी आकर्षक ट्रॉफी आणि रोख रक्कम आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी वितरित करायचे आहेत. आणि त्याचबरोबर इतर मान्यवरांना देखील विनंती असेल आपण देखील जॉईन व्हायचं आहे. विनंती असेल राजकोट बॉयज संघ कर्णधार आणि संघ सहकारी खेळाडू आपण या ठिकाणी यायचं आहे आणि हे पारितोषिकाचा स्वीकार आपण करायचा आहे. राजकोट मित्रमंडळ राजकोट बॉयज मालक आहेत. राजकोट बॉयज हे सगळे मालक आहेत. राजकोट बॉयज आणि राजकोट बॉयज मित्रमंडळ या स्पर्धेचा महाअंतिम सामन्याचा विजेता संघ ठरतो. एकदा जोरदार टाळ्या निश्चितच झाल्या पाहिजेत. राजकोट बॉयज संघ महाअंतिम सामना पेटा स्मृती चषक 2024 हा रणसंग्राम आणि या संग्रामामध्ये निश्चितच अनेक संघ दाखल झाले. मात्र या सगळ्या संघांवर मात करत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ तो म्हणजे राजकोट बॉयज हा संघ. रोख रक्कम 70,777 रुपये हे पारितोषिक या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये या ठिकाणी वितरित करण्यात जाते. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं ज्या ज्या ज्ञात अज्ञात हाताने ज्या ज्या व्यक्तींनी आम्हाला या ठिकाणी मदत केली या स्पर्धेच्या आयोजनापासून आजच्या बक्षीस वितरण समारंभासाठी आपण ज्यांनी मदत केली त्या सगळ्या ज्ञात अज्ञात हातांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आज या ठिकाणी थांबतोय. तर घोषणा होतोय दिनांक 9, 10, 11, 12 आणि 13 एप्रिल रोजी 2025 पेटा स्मृती चषक 2025 चा रणसंग्राम एका नव्या रंगात आणि नव्या रंगात आपण अनुभवणार आहोत. धन्यवाद. तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.